नमस्कार मंडळी, आज आपण आले आहोत देवगड तालुक्यापासून 11 किलोमीटर दाभोळे गावामध्ये। तिथे पोखरबाव गणपती मंदिर पाहावयास मिळते। गणपती बाप्पाचे दर्शन झालेच, सोबत 1000 वर्षापूर्वीचे पांडवकालीन शिवलिंग असलेले पाण्यातील मंदिरही पाहावयास मिळते। गणपती मंदिराच्या उजव्या बाजूला खाली जाण्यास पायऱ्या आहेत। हे मंदिर पांडवकालीन आहे। मंदिराचे पुजारी श्रीधर राऊत यांना स्वप्नात दृष्टांत झाला, त्यात या गणपती मंदिराच्या खाली एक पांडवकालीन विहीर आहे आणि त्या विहिरीतून एक व्यक्ती येऊन त्यांच्या हातात शिवलिंग देऊन जाते हे समजले। ग्रामस्थांच्या मदतीने डोंगर पोखरून विहीर शोधण्याचे काम चालू केले। 2 वर्ष काहीच पत्ता लागला नाही। शेवटी 2 वर्षांनी एक विहीर दिसून आली। त्यात पंचमुखी दगड सापडला। हा दगड म्हणजे एक कासव आहे। त्याच्या पाठीवर वर्तुळाकार आहे, ती म्हणजे पृथ्वी, व त्यात ही शिवपिंड आहे हे दिसून आले। गगनगिरी महाराजांच्या सल्ल्यानुसार शिवलिंग पाण्यात स्थापित करावी म्हणून तेथे स्थापित केले गेले। खोदकामात डोंगरात शेषनाग दिसून आले। बाजूला गायीच्या कानात असलेले शिवलिंग म्हणून त्याला गोकर्ण पिंड असे म्हटले गेले। त्याच्या बाजूला सापाच्या फण्याखाली शेषपिंड आहे। शेजारीच गोमुख आहे, तेथे 9 महिने पाणी वाहत असते। तर मंडळी, कसं वाटलं आजचं हिडन प्लेस जरूर सांगा। धन्यवाद।